आज आपण एक विषय कव्हर करतोय. मोस्टली तुम्हाला सगळ्यांना तो विषय माहिती आहे, ज्याला आपण म्हणतो मार्केटिंग. पण अनफॉर्च्युनेटली मार्केटिंग हा शब्द खूप चुकीच्या दृष्टीने वापरला जातो. ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम मार्केटिंग शब्दनी जबरदस्त व्हॅल्यू ऍड केली आहे स्वतःला, आणि सगळ्यांना लक्षात आलं entire business is nothing but marketing. Not a single function in the organization is out of the purview of marketing. So एकेकाळी असं होतं की लोक समजायचे मार्केटिंग म्हणजे आपल्या वस्तूला जाऊन विकायचं. म्हणजे मोर इम्पॉर्टंटली दे यूज टू रिलेट दॅट वर्ड टू सेल्स. तसं नसून मार्केटिंग हा खूप मोठा वर्ड आहे. गावात अजूनही हा शब्द तसंच वापरला जातो की हा आई मार्केटिंगला गेली आहे, मार्केटिंग करून आली. ओके, पण ठीक आहे. सो आपल्याला मार्केटिंग शब्द डिमिस्टिफाय केलं पाहिजे. मला वाटतं प्रत्येकाच्या कॉलेजमध्ये हा सब्जेक्ट ऑलरेडी कव्हर झालेला असेल, म्हणून आपण या सब्जेक्टवर तुमच्याच कडनं ॲज युजल आवर जी स्टाईल आहे, सगळ्यांनी आपल्या आजचं जे याचा स्टाईल होता त्याच्यावर लिहिलेला 4 P's माहिती आहेत? ऑल द 4 P's? नाही सर, मला नाही माहिती. असं म्हणू नका जमादार सर, असं शक्य मला नाही माहिती. सर मी सांगू? मस्ती करताय. व्हेरी गुड. बट येस, दॅट्स काइंड ऑफ फन शुड बी देअर इन द येस. थँक्यू सर, थँक्यू सर. येस पूर्वी, बोला बेटा. प्रोडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन. व्हेरी गुड, एक्सलेंट, व्हेरी गुड. कारण हा शब्द खूप फेमस झाला जेव्हा ही थिअरी आली 4 P's ऑफ मार्केटिंग, तेव्हा भरपूर लोकांना लक्षात आलं की अरे बापरे, मार्केटिंग म्हणजे नुसतं तो नाही, बल्कि येस. सो परत रिपीट करा एक एक वर्ड स्लोली पूर्वी. सर प्रोडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन. येस, परफेक्ट, व्हेरी करेक्ट. सो आपण काय करूया, एक छोटासा स्लाइड पण समोर ठेवूया सर्वांच्या. सो म्हणजे प्रत्येकाला ते दिसत पण राहील. सेम 4 वर्ड्स दिसतोय स्लाइड? हो सर, व्हेरी क्लिअर. हो सर. So these are the 4 words. So what we will do, we will understand this marketing. जे या स्लाइड मध्ये लिहिलेले आहे त्याच वर्ड्स ना आपण घेऊन पुढे जाऊया. सो मार्केटिंग मधलं सर्वात पहिलं वर्ड काय असेल? फर्स्ट पी कुठचं असेल? प्रोडक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रोडक्ट. सो प्रोडक्ट बद्दल एक ऑर्गनायझेशन काय काय विचार करते? प्रोडक्ट बद्दल एक ऑर्गनायझेशन काय काय विचार करते? और आय विल से फ्रॉम युअर पॉइंट ऑफ व्ह्यू, सपोज यू आर गोइंग टू क्रिएट ए प्रोडक्ट, you all are thinking of doing some business, and that business is either product or service. So about your product, what all things you are thinking of? काहीतरी इकडे लिहिलेलं आहे, लेट्स सी त्यालाच रिलेट करून काय तुमची रिॲक्शन येते प्रोडक्ट बद्दल. इट मस्ट सफाईज पब्लिक्स नीड, कंझ्युमर्स नीड, इट्स अट्रॅक्टिव्ह. ओके, मस्ट सफाईज कंझ्युमर नीड, टॉप प्रायोरिटी, ऍब्सोल्युटली टॉप प्रायोरिटी. अजून कोणी काय ऍड करेल का? डिमांड सर. डिमांड. ओके, त्या प्रोडक्टचा डिमांड किती आहे? व्हेरी गुड. देन डिमांड सप्लाय. ओके, सो अकॉर्डिंगली त्याच्या काय बद्दल डिसाइड करणं. व्हेरी गुड. देन इम्पॉर्टन्स अँड युजेस. कम बॅक अगेन प्लीज. प्रोडक्टचं इम्पॉर्टन्स आणि त्याचे युजेस. ओके, युसेज ऑफ दॅट प्रॉडक्ट, तर कशासाठी तो उपयोग आहे. व्हेरी गुड. अजून मेंटेनन्स कसा, म्हणजे मेंटेनन्स फ्री आहे का वारंवार मेंटेनन्स करावा लागेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड वैशाली. येस, व्हॉट इज द रिक्वायर्ड मेंटेनन्स फॉर दिस प्रॉडक्ट? ओके, क्वांटिटी टू बी प्रोड्यूस. क्वांटिटी. येस, तुम्ही कोणीतरी म्हटलं डिमांड अँड सप्लाय, सो ऑब्व्हियसली क्वांटिटी टू बी प्रोड्यूस्ड त्यातलं एक भाग झालं. येस. प्रोडक्टचं पॅकिंग. येस, प्रोडक्टचं पॅकिंग. सो हे जे आपण जेव्हा म्हणतो प्रोडक्टचं पॅकिंग, आता आपण त्या पॅकिंग वर येऊया पटकन. काय काय डोक्यात येतो पॅकिंग आल्याबरोबर आपल्या डोक्यात? आय वॉन्ट अदर्स ऑल्सो टू रिस्पॉन्ड, ऑल्दो देर आर अबाउट
people, but let everyone respond. वाटेल एकदम. Attractive packing. Okay, attractive pack. ऍडव्हर्टायझिंग ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय? पॅकिंग आणि ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय रिलेट? पॅकिंगवर ऍडव्हर्टाईज आपल्या कंपनीची. ओके, सो कुठेतरी सुजित तुम्हाला असं म्हणायचं की आपली पॅकिंग अशी असायला हवी की ज्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्या प्रोडक्टची ऍडव्हर्टायझिंग होते. हो सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पॅकिंग नीट झाली का नाही ते बघणे. पॅकिंग नीट आहे की नाही ते बघणे. येस, बरोबर आहे. काहीतरी एक छान उदाहरण द्या ना त्याला. बरोबर बोललात, खूप छान, व्हेरी गुडच्या तरी एक प्रोडक्टचं पॅकिंग मधनं त्याच्यावरनं उदाहरण द्या मला. सर फॉर एक्झाम्पल अमूल आईस्क्रीम ते पॅकिंग पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की ते घ्यावं म्हणून. ओके, सो कोणतरी सांगितलं अट्रॅक्टिव्ह पॅकिंग, सो त्याच्याशी रिलेट झालं. पण आता कोणतरी म्हणाला की द शब्द होता, काय शब्द होतं पॅकिंग बद्दल? मी म्हटलं की एक्झाम्पल द्या. की पॅकिंग वरून एक्झाम्पल द्या. त्यांनी सांगितलं अट्रॅक्टिव्ह पॅकिंग. नाही, अट्रॅक्टिव्ह नाही का? काहीतरी दुसरं वर्ड वापरलं त्यांनी. पॅकिंग नीट झालं आहे की नाही ते चेक हा, करायचं. नीट झालं आहे की नाही. व्हेरी गुड श्वेता, थँक्यू. पॅकिंग नीट. हा, त्याच्यावरचं एक्झाम्पल आहे. हा, बोला. समजा आता लोणच्याच्या बरणी वगैरे येतात ना पॅक होऊन, तर त्याच्यातलं जर आतलं सिल्वर फॉईल नसेल किंवा ते झाकण जर लूज पॅक झालं असेल तर ते ऑइल सगळं लीक होऊ शकतं. ते फूड वेस्ट होईल ना मग, आणि कस्टमरला ते प्रॉब्लेम होईल मग. वंडरफुल. सो कुठेतरी तुम्ही एक छोटासा एक्झाम्पल दिला. पॅकिंग शुड बी स्पिल प्रूफ. व्हेरी गुड श्वेता, व्हेरी गुड, एक्सलंट, व्हेरी गुड. अजून? आणि आता काचेची बरणी, त्याच्यावरनं काय लक्षात येतं? ती काचेची बरणी फुटली नाही पाहिजे, नीट नेली पाहिजे. म्हणून आजकाल पॅकिंग कशात येतं? प्लास्टिकच्या बरणी. हो, प्लास्टिक. सो दॅट्स हाऊ द शिफ्ट हॅज हॅपन्ड. सेफ्टी, पॅकिंगमुळे सेफ्टी, की हा काचेची बरणी आता लोणचेच आहे, कुठेतरी थोडासा ऑइल लीक झालं म्हणजे इट कॅन स्लिप फ्रॉम युअर हँड, इट कॅन ब्रेक, कॅन कॉज इंजरीज. सो आणि वजन पण आहे आणि काचेच्या त्यामुळे बरणीत. रिड्युसिंग द वेट. Weight. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून काय येतं का पॅकेजिंग अजून छान? रिसायकल. रिसायकल, येस. Recycle. तसं ग्लास पण रिसायकल होतो, प्लास्टिक पण रिसायकल होतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो कोणतरी म्हणेल इको फ्रेंडली पॅकिंग. येस, दॅट्स ऑल्सो ऍक्सेप्टेड. सो या सगळ्या गोष्टींचा एक कंपनीमध्ये जेव्हा प्रोडक्ट बद्दल विचार केला जातो, या सगळ्या गोष्टींबद्दल बसून विचार केला जातो. इट इज नॉट ओनली द प्रोडक्ट. या प्रोडक्ट बद्दल भरपूर गोष्टी विचार करतात, म्हणून याला म्हणतो आपण मार्केटिंग. आता तुम्ही जर ह्या स्लाइड मध्ये बघितलं, दिस इज ऑल कॉल्ड मार्केटिंग. सो मेनी, आणि प्रत्येक वर्डला कितीतरी अटॅच गोष्टी आहेत. आपण जसं आता पॅकिंग बोलत होतो, त्यात येतं अगेन पॅकिंग मध्ये पण कन्व्हिनियन्स पॅकिंग. आम्हाला एक एनजीओनी जे इकडे काय आपलं कुठचं गाव ते पुण्याच्या जवळ, जिथे चंद्रशेखर आझादचं गाव, काय ते कुठचं गाव? नंदुरबार. नाही, राजगुरुनगर. राजगुरुनगर मध्ये आम्हाला बोलवलेलं, आणि तिकडे त्या ती जी एनजीओ होती ती सर्व्हिसिंग करत होती नंदुरबार एरिया मधले लोकांचं. आणि नंदुरबारची मिरची खूप फेमस आहे. सो तिकडचे लेडीज लोक ते हँड पाऊंड मिरचीची पूड ते विकायचे, आणि त्यांना खूप प्रॉब्लेम्स येत होते की ते सेल होत नव्हता. सो आम्हाला बोलवलं गेलेलं की सेईंग गाईड दिस वुमेन. सो आम्ही जेव्हा पॅकेजिंग बघितलं आणि पॅकिंग बघितलं, तर आम्हाला पटकन लक्षात आलं की यांचं सर्वात मोठं ड्रॉबॅक पॅकिंग आणि पॅकेजिंग आहे. त्या लोकांनी जे पॅक केलेलं, आणि दॅट इज द वे दे यूज टू पॅक अँड सेल. असं नाही की आम्हाला दाखवण्यासाठी ते पॅकिंग आणलेलं. द पॅकिंग वॉज इन अ पॉलिथिन बॅग, आणि तो पॉलिथिन बॅग पण असं होतं की कुठच्या लेडीनी, जिची नखं वाढलेली आहे, त्या लेडीनी जर त्याला बॅगला उचलला तर देर इज एव्हरी चान्स ऑफ पिअर्सिंग थ्रू दॅट पिशवी. तर तो पॉलिथिन बॅगलाची जी स्ट्रेंथ होती तेवढी चांगली नव्हती. 1-1 किलोचे बॅग्स होते, आणि दॅट वॉज द पॅकिंग सिस्टम, की 1 किलोची पॅकिंग करणार. आणि दे वर टार्गेटिंग जनरल कस्टमर. सो आता मला सांगा, किती लोकांच्या घरी 1 किलो मिरचीची पूड एकाच वेळेला विकत घेतली जाते?
आणि मार्केटात तुम्ही मिरचीची पूडचं पॅकिंग कितीचं बघता? इफ यू हॅव सीन दॅट. मार्केटमध्ये 200 ग्रॅमचं असतं. 200 आपण ग्रॅमचं. 200 ग्रॅम घेतो मोस्टली आणि येस. पण 1 किलो नाही आपण स्टोर करून कधीच नाही ठेवत घेत. मिरची युजली पावडर. नाही घेत अनलेस वी आर ए रेस्टॉरंट. बरोबर आहे. तुम्ही जर कुबल मसाला बघा, बेडेकर बघा, MDH बघा, त्यांचे पॅक 150 ग्रॅम्स नाही ते 200 ग्रॅम्सचेच असतात. सो समवेअर पॅकिंगच्या बाबतीत येतो कन्व्हिनियन्स पॅकिंग. हाऊ फार इट इज कन्व्हिनियंट फॉर कस्टमर. अगेन पार्ट ऑफ प्रॉडक्ट. आता एक शब्द आहे तिकडे क्वालिटी आणि ब्रँडिंग. काय माहिती आहे का तुम्हाला या 2 शब्दांबद्दल? की क्वालिटी नीट आहे का नाही ते चेक करणे. ओके, व्हेरी गुड. कसं चेक करणार ते? बरोबर बोललात. कसं चेक करायचं? जेव्हा ते बनवलं तर थोडंसं चेक करणे आणि त्याच्यामध्ये काय कमी आहे काही नाही ते टाकणे. ओके. And customer feedback. कस्टमर फीडबॅक. व्हेरी गुड. व्हेरी गुड. त्यालाच क्वालिटी म्हणतात. जर तुमची वस्तू, तुमचा प्रॉडक्ट एक कस्टमर वारंवार तुमच्याकडनं विकत घेतो म्हणजे ती क्वालिटी. क्वालिटी ही एक अशी वस्तू आहे की ती कधीही आपण ठरवू शकत नाही. ओनली कस्टमर कॅन डिसाइड क्वालिटी. आपण कितीही बोंबाबोंब केली की आमचा प्रोडक्ट क्वालिटी आहे, आम्ही हे आहे ते आहे, जर कस्टमरला ती आवडली नाही ती क्वालिटी नाही. क्वालिटी इज व्हेन द सेम कस्टमर कम्स बॅक टू यू every time to buy that product, is that product is quality. सो प्रोडक्टचा बद्दल विचार करताना कंपनी भरपूर वेळ स्पेंड करते. त्याच्यात सर्व्हिसिंग, ब्रँडिंग, पॅकिंग, क्वालिटी, फीचर्स, फायदे या सगळ्या गोष्टींचा ते विचार करत असताना, एवढा सगळं विचार करत असताना नेक्स्ट पी पटकन लक्षात येतो. काय ते नेक्स्ट पी? प्लेस, प्राइस. कि अपने को प्राइस. करना है. बाप रे, पैकिंग भी देना है, ब्रांडिंग भी करना है, क्वालिटी भी देना है, सर्विस भी देनी है, वारंटी भी देना है, बेनिफिट भी पास करना है, उसके घर तक भी पहुंचाना है, इतना सब कुछ करना है. तो मैं कस्टमर से कितने पैसे वसूल करूं? मोठा प्रश्न असतो. प्राइस समोर काय काय लिहिलेलं आहे? वाचा बघूया तुम्हीच. प्राइस स्ट्रॅटेजी, प्राइसिंग, अलाउनेस, अलाउन्सेस, पेमेंट अँड पेमेंट टर्म्स. येस. पेमेंट टर्म्स. आता तुमच्याचकडनं विचारतो, तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची प्राइस फिक्स करायची आहे. तुमच्या डोक्यात काय काय प्रश्न येतील प्राइस फिक्स करताना? आय वॉन्ट आन्सर्स फ्रॉम मॅक्झिमम पीपल. मी आता ही स्लाइड साठी बंद करतो सो दॅट ऑल कॅन रिस्पॉन्ड. देर आर 24 people who have joined. You people have a product and you want to price it. What all factors you will take into account to price product? सर आपण जर एखादा प्रोडक्ट असेल प्रोडक्शन कॉस्ट. तर मार्केटमध्ये त्याच प्रोडक्टची किती प्राइस आहे? ओके, व्हेरी गुड. सो शुभम म्हणाले प्रोडक्शन कॉस्ट. येस, व्हेरी करेक्ट. प्रोडक्शन कॉस्ट इज द फर्स्ट फॅक्टर. प्रतीक्षा म्हणतायत मार्केटमध्ये जे सेम प्रोडक्ट अवेलेबल आहे दॅट इज अवेलेबल ॲट व्हॉट प्राइस. वंडरफुल. एनिथिंग एल्स? ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट. ओके, कोणतरी जमादार सर म्हणतायत ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट. ओके, त्या विषयावर पण आपण बोलूया. कॉस्ट रिडक्शन पण बघणार आपण. कुठे आपल्याला रिसायकल वगैरे करता येते का, ते स्क्रॅप मध्ये गेलेलं पण कुठे युज करता येते का, त्याचं कॉस्ट रिडक्शन पण बघणार आपण. ओके, व्हेरी गुड. सो म्हणजे हे प्रोडक्ट क्रिएट करताना त्याच्यातनं जर वेस्ट बाहेर येतो आणि त्या वेस्ट मधनं आपल्याला काय रेव्हेन्यू मिळतो ते फॅक्टर पण पकडला जाऊ शकतो. वंडरफुल श्वेता, वंडरफुल, व्हेरी गुड. खूप कमी लोक हे पर्टिक्युलर टाइप करतात. कंपनी प्रॉफिट. Okay, yes, company has to earn profit. So there is a factor called profit margin also is taken into account. Yes, नीरज जी बोलिए. नीरज के बाद तेजस बोलिए. Yes, नीरज. हाँ सर, मैं ये कहना चाहता हूँ कि मार्केट में जो अवेलेबल प्राइस है उसके कम भी लग सकते हैं कि उसके मैक्सिमम भी प्राइस लग सकते हैं. Yes, दोनों रख सकते हैं. तो आप कम क्यों रखेंगे? क्योंकि कस्टमर आते कौन है. सॉरी, वापिस रिपीट कीजिए.
हमारे प्रोडक्ट को अटैक होना चाहिए। ब्रेक हो रही है आपकी आवाज। आपकी आवाज ब्रेक हो रही है नीरज। चलिए मैं दूसरों से भी पूछता हूं। हमें हर जगह ये सुनने को मिला है, वी हैव हर्ड इन एवरी workshop that we have conducted, numbering almost 600 till date, everywhere the first response is always that we will launch our product at lesser price than the prevailing price in the market. Why? To attract customers. To attract customers. Okay, Shubham. Okay, right. Obviously, that is the most important objective. पण Yes. आपण जर प्राइस कमी केली तर त्याचा इफेक्ट पण होऊ शकतो की कस्टमरला असं वाटेल की आपलं प्रोडक्ट त्याच्यापेक्षा कमी क्वालिटीचं आहे. Superb, Yes, very superb, good. Bala Sahib. Yes, Very good. it can send a wrong signal also. Very good, Bala Sahib. Very good. काय ह्याची प्राइस कमी या आहे? काय यांनी प्राइस कमी ठेवली आहे म्हणजे कुछ Doubt. तो हाँ. आयोटा ऑफ डाउट. व्हेरी गुड. येस. और कोई? येस वैशाली. प्राइस आपण कमी ठेवायचा विचार करतो, ही एक आपली जनरल टेंडन्सी असते. म्हणजे की आपण जेव्हा एखादा प्रॉडक्ट खरेदी करायला जातो तेव्हा आपण तिथं कम्पेअर करतो की ह्याची प्राइस किती आहे आणि ह्याची प्राइस किती आहे. ओके. वेरॅज आपण क्वालिटी कडे थोडस दुर्लक्ष करतो. पण जेव्हा आपण करणार आहोत बिझनेस तेव्हा आपण हे बाकीचे अँगल थोडेसे बाजूला ठेवायला हवेत. पण आपला जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट आपला काय आहे आणि तो आपण कसा तयार केलाय त्याच्यावर आपण आपली ह्याची कॉस्ट डिपेंड असली पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला जे खर्च आलेले आहेत आणि आपण बेनिफिट काय देतोय करेक्ट. तर ह्या सगळ्याचा विचार करून आपली प्राइस असली पाहिजे. येस. म्हणून शुभमनी पहिलंच बरोबर. सांगितलं त्यांनीच प्रोडक्शन कॉस्ट लक्षात घ्यायलाच पाहिजे. त्याच्यापेक्षा कमीवर आपल्याला विकता येतच नाही. कंपनीला प्रॉफिट पाहिजे म्हणून प्रॉफिट असायलाच पाहिजे. येस. कॉम्पिटिशन आहे बाहेर, ते सेम प्रोडक्ट विकता आहेत, ते एक्स वैल्यूला विकता है, क्या मैं उनसे ज्यादा वैल्यू में बेच सकती हूं, इसका सोचना पड़ता है. बहुत से लोग कम प्राइस में बेचते हैं. सो त्याला पण म्हणतो आपण प्राइस पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी. पण प्राइस पेनिट्रेशन स्ट्रॅटेजीसाठी तुमचे डीप पॉकेट्स असायला हवे, लाईक रिलायन्स. डीप पॉकेट्स की चलने दाल पहले सबको नेट में लो. एक बासमती राईस आलेला 2 वर्ष आधी, कॉल्ड रेन ड्रॉप. सुपर्ब बासमती राईस. आणि जेव्हा लॉन्च झालं आम्ही स्टार बाजार मध्ये गेलेलो आणि 1 दिवस आधी तो प्रोडक्ट लॉन्च झालेला. 100 रुपए में 3 किलो बासमती राइस. 100 रुपए में 3 किलो बासमती राइस. इट वॉज बेसिकली 100 रुपीज एक के साथ 2 kg फ्री, लाइक दैट. So indirectly it was in 100 rupees you were getting 3 kgs of basmati wonderful rice. आता 3 kg घेतले. खर्च झाल्यानंतर आम्ही 2-2.5 महिन्यांनी जेव्हा परत गेलो, द पॅकिंग हॅड चेंज. एक के ऊपर एक फीज फ्री. आता 100 रुपयाला 2 पॅक झालेले, 2 पॅक. आणि त्यानंतर अजून 3 महिन्यांनी गेल्यानंतर लक्षात आलं की तिथे आता रेन ड्रॉप was available for 99 rupees per kg. There was nothing free on that. So that's called price penetration policy, price penetration strategy, की ज्याच्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करता. अशा वेळेला भरपूर वेळेला मार पडायचे चान्सेस पण असतात जर आपण छोटे प्लेयर असो. म्हणजे मी उदाहरण देतो की वडापावचा स्टॉल आहे आजूबाजूला भरपूर आणि आपण पण वडापावचा स्टॉल लावतोय. बाकी लोक 12 रुपयाला विकतायत आणि तुम्ही 10 रुपयाला विकायला गेलात की तुम्हाला येऊन मार पडणार. कारण ते म्हणणार का रे बाबा आमच्या पोयाच्यावर का पाय देतोयस ते. सो वन हॅज टू टेक इन टू अकाउंट लॉट ऑफ फॅक्टर्स while keeping price. It is always advisable to either keep equal to prevailing price or higher than the prevailing price. आता जसं बाळासाहेब म्हणाले लोअर ठेवलं ते आयोटा ऑफ डाऊट येतो, पण तेच कधी कधी हायर ठेवलं तर काही ना वाटतं अरे वाह ये थोड़ा 10 रुपया महंगा है यानी कुछ तो इसमें खासियत होगी, असा पण ॲटिट्यूड येतो. सो प्राइसिंग खूप विचार करून करायचा असतो. कधी कधी गव्हर्नमेंट पॉलिसीज प्राइसिंग डिक्टेट करतात. जसं आपलं घरी गॅस येतो,
इट इज सबसिडाइज्ड. यू कांट चार्ज मोर दॅन दिस प्राइस. काही मेडिसिन्स आहेत आता गव्हर्नमेंट म्हणतंय की तुम्ही यू कांट चार्ज मोर दॅन दिस टू द कस्टमर. सो गव्हर्नमेंट पॉलिसी ऑल्सो समटाइम्स डिटरमाइन्स प्राइसिंग. ओके, सो आपलं झालं प्रॉडक्ट आणि प्राइस. प्राइस मध्ये अजून एक शब्द असतो कॉल्ड कन्व्हिनियन्स प्राइसिंग. कोणी ऐकलंय का कन्व्हिनियन्स प्राइसिंग? येस सर. येस तेजस, बोला काय असतं ते. म्हणजे कस्टमरला परवडण्यासारखी प्राइस सर, कन्व्हिनियंट प्राइस. ओके ओके, अजून कोण सांगू शकेल का? वॉन्ट टू हिअर फ्रॉम मॅक्झिमम पीपल. काय 5-6 लोकच बोलतायत. आय वॉन्ट अदर्स ऑल्सो. लाईक इकडे आहेत अभिषेक जगाडे आहेत, मग रहाणे कोणतरी आहे, मीनल आहेत, शशिकांत आहेत. सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट करा सेशन मध्ये. यू विल एन्जॉय डुईंग दॅट. देर इज नथिंग, नेव्हर एव्हर हिअर की हे चुकीचं आहे. इट्स अ शेअरिंग प्लॅटफॉर्म. येस प्रतीक्षा, यू वॉन्ट टू से समथिंग? येस सर. कन्व्हिनियन्स बजेटमध्ये असलं पाहिजे प्राइसिंग. ओके ओके ओके, एनिथिंग एल्स? सर मला एक डाऊट आहे. बोला बेटा. आता मी काही ह्याच्यात बघितलंय बिझनेस मध्ये की ते मार्केटला जे रेट असतं ते प्रॉडक्टचं ते तसंच विकतात. बट त्याच्याबरोबर मग दुसरं त्यांचं काही सॅम्पल असेल, प्रॉडक्ट दुसरं कोणतं असेल तर त्याचं सॅम्पल देतात थोडंफार फ्री मध्ये वगैरे. किंवा जे विकलंय ना प्रॉडक्ट त्याच्यात अजून थोडं एक्स्ट्रा क्वांटिटी वगैरे देतात फ्री मध्ये. मग त्याचं पण आपण प्राइसिंग कन्सिडर करायचं का? जे ऑफर मध्ये Absolutely. कधीही कुठचीही वस्तू आपल्याला कधीही फ्री मिळत नाही, हे लक्षात ठेवा. 1 पे 1 फ्री लिहिलेला असतो ना, इट इज नेव्हर एव्हर फ्री. नो कंपनी कॅन ऑफर यू एनिथिंग फ्री ऑफ कॉस्ट. इट इज ऑलवेज बिल्ट इन टू द कॉस्ट. Always built into the cost, and therefore the pricing is based on that. कोणी नाही देणार. हाँ चलेगा, अपना आप एक वड़ा पाव लोगे तो दूसरा वड़ा पाव आपको फ्री मिल जाएगा. नेव्हर एव्हर. हा काहीतरी स्पेशल डे असेल, त्या दिवशी त्याला सेलिब्रेट करायचं असेल, त्या दिवशी तो फ्री देईल. बट ही कांट डू ऑन ए सस्टेनिंग बेसिस. सो प्राइसिंग त्यात मिक्स असतो. ओके, कन्व्हिनियन्स प्राइसिंग असं आहे की कस्टमरला पण देताना त्रास नाही व्हायला पाहिजे, दुकानदाराला पण घेताना त्रास नाही व्हायला पाहिजे. आज आमच्या मुंबईत ऑटो रिक्षाचे फेअर, मिनिमम फेअर 21 रुपये केलेत. डू यू कॉल इट एज अ कन्व्हिनियन्स प्राइसिंग? काय डिफेक्ट दिसतो याच्यात तुम्हाला? तिथे 21 रुपये असेल तर इथे पुण्याला तसं 18 रुपये पर मीटर. ठीक आहे, 18 रुपये आणि 21. आता मुंबईत 21 पेट्रोलच्या प्राइस वाढल्यामुळे त्यांना पण परवडलं पाहिजे ना. नाही, ते ठीक आहे, मान्य आहे. पण तुम्ही विचार करा, तुम्ही रिक्षानी जाताय मिनिमम वर आणि 21 रुपये द्यायचे आहेत. कन्व्हिनियन्स प्राइसिंगच्या दृष्टीने विचार करून मला सांगा, व्हॉट इज द प्रॉब्लेम यू आर फेसिंग? व्हॉट इज द प्रॉब्लेम रिक्षा ड्रायव्हर फेस? सर ते सुटे पैसे मिळण्यात प्रॉब्लेम जाऊ शकतो ना कस्टमरला. आणि कस्टमर विल नॉट हॅव ए रुपी कॉइन. तो 30 Yes. रुपये देईल आणि मग रिक्षावाल्याकडे 9 रुपये सुट्टे नसतील. सो देर विल बी अननेसेसरी वेस्ट ऑफ टाइम. रिक्षावाला अडू शकतो, नाही मला 21 रुपये पाहिजे, साहेब सुट्टे द्या. आणि तो म्हणतो अरे बाबा माझ्याकडे सुट्टे नाही, 30 रुपयाची नोट आहे तुम्हाला. आणि रिक्षावाला सांगतो साहेब माझ्याकडे 6 रुपये आहेत, सुट्टे नाही आहेत, माझ्याकडे 9 रुपये नाही आहेत. सो कन्व्हिनियन्स प्राइसिंग इज वेन यू प्राइस इट. 20 रुपये ठेवले असते, कोणालाही त्रास झाला नसता. 10-10चे 2 नोटा दिले, 20 रुपयाचे नोटा दिले, 50चे नोटा दिले, त्याला आरामात देता येतो. तुम्ही बघितलं असेल चॉकलेट 5 रुपये. आज पण चॉकलेट, कॅडबरी चॉकलेट 5 रुपयाचं आहे. पण काहीतरी कमी झालंय त्या 5 रुपयाच्या चॉकलेटमध्ये. काय? क्वांटिटी कमी झाली आहे त्याची. Quantity. So the pricing is retained, the quantity is reduced. Earlier it was 8 gram, now it is 5.6 gram at the same price of 5 rupees. So त्याला म्हणतात convenience pricing, not causing any disturbance to customer as well as to the seller. Convenience pricing. So pricing मध्ये विचार करताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. व्हेरी गुड. सो आपले 2 शब्द कंप्लीट झाले, प्रॉडक्ट अँड प्राइसिंग. थर्ड वर्ड काय आहे?
Place. प्लेस प्लेस. ऍब्सोल्युटली. प्लेस काय असतं? तर म्हणजे अशा ठिकाणी आपलं ते दुकान किंवा प्रोडक्ट विकायचं जिथं कस्टमर जास्त असतील. ओके. म्हणजे Okay, very good. So place again has a very broad meaning. It depends on lot of factors again. एक, आपली प्रोडक्ट कुठे विकली गेली पाहिजे त्या दृष्टीने प्लेस, आपला प्रोडक्ट कुठे बनला पाहिजे त्या दृष्टीने प्लेस, प्रोडक्ट कुठे स्टोर व्हायला पाहिजे त्या दृष्टीने प्लेस. बरेच गोष्टी अगेन प्लेस मध्ये येतात. तुम्हाला शुगर मॅन्युफॅक्चर करायचं आहे, साखर प्लांट टाकायचं आहे, कुठे टाकणार? Nearby source of raw material. Exactly. Close to the producing place of raw material. So जिथे शुगर केन फार्म्स आहेत तिथे का आपल्या शुगर प्रोड्युसिंग कंपनी मुंबईमध्ये लावता येईल का? नाही. No. का? बिकॉज इट्स नॉट पॉसिबल. पण कस्टमर कुठे आहे? ते ऑल ओव्हर इंडिया. शुगर इज युज्ड अक्रॉस बॉर्डर, बरोबर ना? येस सर. शुगर इज ए मोस्ट कॉमन, जसा सॉल्ट तसा शुगर. सो प्लेस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. की कुठे प्रोड्यूस करायचं, कुठे सेल करायचं, त्या प्लेसचं आयडेंटिफिकेशन, त्या प्लेसपर्यंत पोचायचं कसं, त्यासाठी खाली वर्ड लिहिलेले आहे ट्रान्सपोर्ट, व्हॉट आर द मीडियम्स. आणि परत प्लेस आपल्या प्रॉडक्टवर पण डिपेंड असतो. पेरिशेबल प्रॉडक्ट आहे की लाईफ प्रॉडक्ट आहे, त्याची शेल्फ लाईफ आहे तरी काय, त्याप्रमाणे ट्रान्सपोर्ट, मीडियम ऑफ ट्रान्सपोर्ट, किती मार्केट कव्हर करायचं आहे त्याप्रमाणे पण प्लेस. की मला नुसतं वेस्टर्न झोन कव्हर करायचं, आय एम नॉट ॲट दिस मोमेंट इंटरेस्टेड इन अदर झोन. सो मला गुजरात, महाराष्ट्र आणि टू सम एक्सटेंट गोवा अँड मध्य प्रदेशचा थोडा भाग कव्हर करायचा आहे. सो आपण आपलं प्लेस त्याप्रमाणे डिसाईड करतो. आता तुम्ही बघितलं असेल, तुमच्याकडे जर ब्रिटानिया ब्रेड येत असेल, त्या ब्रिटानिया ब्रेडचा पॅकवर 8 ते 10 FASSI चे नंबर असतात. ते काय असतात कोण सांगू शकेल? वाय 8 ते 10? In which region, at which factory it produced? At which factory it is produced. So they have factories at a different place. If bread is produced in Pune, cannot reach Calcutta. And if it has to reach Calcutta, it will be very high cost. So त्यामुळे Britannia Bread puts up one more plant somewhere into East Zone. East Zone मध्ये somewhere into that. So place. Based on the product reach and the demand and supply of the product, your place is decided. त्याप्रमाणे आपण चॅनल डिसाइड करतो. आपण डायरेक्ट विकू शकत नाही. सो चॅनल्स काय काय आहेत डिस्ट्रीब्युशनसाठी? ऐकलं असेल तुम्ही भरपूर वेळा. चॅनल्स मीन्स Transport. नाही, ट्रान्सपोर्ट झालं. चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन, तुमचा प्रोडक्ट कस्टमर पर्यंत कोण पोहोचवतो? कोण पोहोचवतो? Distributor, shop, vendor. डिस्ट्रीब्युटर, शॉप. सो शॉपला आपण काय म्हणतो कधी कधी दुसऱ्या शब्दात? Outlet. आउटलेट. अजून एक वर्ड आहे, आर नी सुरू होतो ते. रिटेलर. रिटेलर. जे आणि त्याचा वरचा कोण असतो? Wholesaler. होलसेलर. आणि होलसेलरच्या वरती कोण असतो? Distributor. No? डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटरच्या वरती कोण असतो? Producer. हा, कधी कधी प्रोड्युसर पण, कधी कधी स्टॉकिस्ट पण. बरोबर आहे. सुपर स्टॉकिस्ट. Super stockist, yes. Company produces, give it to the stockist, stockist give it to the distributor, distributor gives it to the wholesaler, wholesaler वरनं retailer, retailer मधनं आपले कस्टमर पर्यंत, कधी कधी रिटेलर मधनं सब रिटेलर. आणि आजकाल बरेच मीडियम आहेत चॅनलचे, ऑनलाईन पण सुरू झालंय, हो की नाही? So that is also has got added into place. Ki how, what all places you want to reach, how you will reach, what are the mediums you will use in reaching those places where your customer is there. आणि कोणाला आपले चॅनल्स मध्ये आणायचे. होलसेलरला दिलं की माझं काम संपलं. आता होलसेलरचं काम आहे रिटेलर पर्यंत पोहोचवणे. पण कंपनी लक्ष ठेवते
की अल्टिमेटली कस्टमरला मिळतोय की नाही. सो दे कंट्रोल दॅट एरिया. व्हेरी गुड. ओके. सो दॅट इज झालं प्लेस. प्लेसच्या वरती काय आहे? प्रमोशन. प्रमोशन. प्रत्येकाला माहिती आहे व्हॉट इज प्रमोशन. व्हॉट इज प्रमोशन? To advertise our product. Promoting our product. to Promoting the our customers. product. Launching Yes. the product. Yes. Launching our product, promoting our product. Informations about our product to the to customers. Yeah, correct. So promoting our product through sales to encourage the sales. Yes, somebody said advertising. सर आपल्या प्रोडक्ट बद्दल कस्टमरला माहिती देणे Okay. पण शॉर्ट मध्ये. Very good. Yes, very good. Advertising. Ajun kai? Why people advertise? Why they advertise in a very stylish manner? Kashasati? To reach many peoples or To reach customers. many people. Yes, to attract more and more customer. Yeah. आणि हे ऍडव्हर्टायझिंग मध्ये काय कशा प्रकारे ऍडव्हर्टायझिंग करता येतो? एक मी ऑलरेडी आधी बोललो प्रोडक्टच्या पॅकिंगच्या वेळेला. अजून कशा प्रकारे ऍडव्हर्टाइज करता येतो? Come on, I think common word. I want to hear from others also. Let's see. Rakesh पवार तुम्ही आहात, तुम्ही पण सांगा ऍडव्हर्टायझिंग कशा प्रकारे करता येतात. चला त्याला मी एक रायडर ऍड करतो. तुमच्याकडनं मला ऐकायची इच्छा आहे. कमीत कमी पैसे यूज करून स्पेंड करून हाऊ वी कॅन ऍडव्हर्टाइज अवर प्रोडक्ट्स. So this is a rider. We don't have deep pockets. We have what you call it. सोशल मीडियाचा वापर करून. Very Budget, good. yeah, चलिए budget हाँ for we it. have limited budget. Social media एक झालं. Okay. अजून काय आहे? सर आपण विदाउट ऍडव्हर्टायझिंग म्हणजे टीव्हीवर वगैरे ऍडव्हर्टाईज न देता जर नेटवर्क मार्केटिंग कंपनीज मध्ये जर आपला प्रोडक्ट लॉन्च केला तर डायरेक्ट कंपनी असते ते डायरेक्ट सेलिंग कंपनी तर तो एक ऍडव्हर्टायझिंगचा खर्च वाचून आपण आपला प्रोडक्ट प्रमोट करू शकतो. ओके. सो यू आर सेइंग डायरेक्ट सेलिंग. ओके. मला राकेश पवारांकडनं पण काहीतरी ऐकायची इच्छा आहे. ते आहेत की नाही आहेत माहित नाही. राकेश पवार आहात का? Yes, sir. हा सांगा ना. कमीत कमी पैशाचा वापर करून कसे आपण आपल्या प्रोडक्टची ऍडव्हर्टायझिंग करू शकतो? स्टार मार्केटिंग म्हणजे एखाद्या चांगल्या अशा लोकप्रिय अशा व्यक्तिमत्व आपण आपल्या प्रोडक्टची जाहिरात करणे. परत सांगा. लोकप्रिय व्यक्ती स्टार म्हणजे एखादा लोकप्रिय म्हणजे व्यक्ती असेल किंवा असं पर्सन असेल त्याच्या थ्रू आपल्या प्रोडक्टची जाहिरात करणे. कोणतरी एक लोकप्रिय व्यक्तीचं नाव तरी घ्या बघूया. म्हणजे शाहरुख खान, आमिर खान किंवा अरे अमिताभ वा. बच्चन. मी ते म्हटलं कमीत कमी पैसे ते तुम्हाला काय म्हणतील तुमचे सगळंच घेऊन जातील हो. शाहरुख खान बिरुख खान घेतलं तर मग आपण म्हणजे आपले लोकलचे म्हणा असतील त्यांना घेऊन करू शकतो. ओके ओके ओके. लोकल हिरो जो आहे त्याला घेऊन. पण तो पण खूप पैसे घेऊ शकतो. वेरी गुड. एनीवे गुड वन राकेश, गुड वन. और कोई बता सकता है हाउ वी कैन अचीव अवर एडवर्टाइजिंग गोल बाय स्पेंडिंग? चला मी थोडासा वर्ड्स अजून पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हा परत सांगा तेजस. सर म्हणजे ते एक ऍडव्हर्टाईज होती घडीची, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हा पण त्यांना खर्च करावा लागला त्या ऍडव्हर्टायझिंग साठी. इस्तेमाल विश्वास बसणारच नाही, प्रश्नच नाही त्याबद्दल. जब तक हम इस्तेमाल नहीं करेंगे हम विश्वास ही नहीं कर सकते. तो यस, लेकिन वो करने के लिए भी उन्होंने घड़ी डिटर्जेंट वालों को पैसा खर्च करना पड़ा. हमारी तो बात ऐसे हो रही है कि हम ऐसा क्या करें जिससे हमारे कई चीजों पे पैसे खर्च होने हैं, जरूरी है, लेकिन हम जब वो पैसे खर्च कर रहे हैं हमारी एडवर्टाइजिंग होनी चाहिए. सो ऐसा क्या क्या हो सकता है जिससे हमारी एडवर्टाइजिंग हो और हमारा जो पैसा खर्च भी होगा उसका जबरदस्त सदुपयोग हो. ऐसा तर स्वतःच फील्ड मध्ये उतरलो तर परत आपण स्वतःच मार्केट मध्ये उतरून तुम्ही मागच्या वेळेस पण म्हटलेलं ते मोबाईल आपण असं गाड्यांवर वगैरे आपल्या जवळपास एरियात आपणच स्वतः प्रॉडक्ट विकू शकतो ना. ओके करेक्ट डायरेक्ट. सो दॅट इज डायरेक्ट सेलिंग. आपण डोर टू डोर जातो आणि विकतो. अजून काय आहे? चला दॅट इज वन.
अदर वे ऑफ सर त्यात रिस्क असू शकते ना सर. डायरेक्ट जर आपण हे लॉस होण्याचं पण आपल्याला हे होऊ शकतं तर. नाही, लॉस हा शब्द अजून आपण हे करत नाही होत. येस, रिस्क आहेच. फायनली रिजेक्शन असतोच. रिजेक्शन झालं की आपल्याला डिप्रेशन येतो. वेन वी आर डायरेक्टली डुईंग आवर सेल्फ डोर टू डोर. जसं मी सांगितलं, मुंबईत तर लोक दरवाजा सुद्धा उघडत नाहीत. इट इज सो सॅड की दरवाजा सुद्धा उघडत नाहीत. तर डोर टू डोर कसं करणार? अजून काय तुम्ही सांगा की तुम्ही कशा कशावर तुमच्या व्यवसायात काही गोष्टींवर पैसे खर्च करताय? फ्रेंड्स अँड फॅमिली आवाज ब्रेक होतोय तेजस तुमचा. अच्छा, एक मिनिट. तेजस तुमचा आवाज ब्रेक होतो. आज सानिकांकडनं ऐकूया की त्यांनी कशी येतो सर. हा येतोय. हा सर, तर मी असं म्हणत होतो की पहिले आपण आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर ऍडव्हर्टायझिंग करून म्हणजे त्यांना आपले प्रोडक्ट दाखवून तसं जर केलं तर सर. ओके, येस, दॅट्स ऑल्सो ए वे. दॅट्स ऑल्सो ए वे. पण किती लोकांपर्यंत पोहोचणार तसं? वी आर टॉकिंग अबाउट reaching maximum people. How you can reach maximum people by using minimum of amount? सर एक्झिबिशन मध्ये भाग घेऊन. Okay, that's Okay, also a चालेल. good idea. Yeah. Yes, exhibition मध्ये भाग घेऊन. तर आपल्या जवळच्या एरियात जे छोटे छोटे दुकानं असतात त्यांना आपलं प्रॉडक्ट सेल करून ते पुढे कस्टमर्सला सेल करतील, तसं करू शकतो का? हा, त्यांना तुम्ही सेल करायच्या आधी त्यांना त्या प्रॉडक्ट बद्दल माहिती, त्या ऍडव्हर्टायझिंग तर पाहिजे की नाही? त्यांना माहितीच नाहीये तुमच्या प्रॉडक्ट बद्दल. ते घेतील का ते तुमचं प्रॉडक्ट? ते तुमचं प्रॉडक्ट घेणारच नाही. त्यासाठी आपल्याला पहिला ऍडव्हर्टायझिंग करून लोकांच्या डोक्यात आपल्या प्रॉडक्ट बद्दल टाकायचं आहे. सो हाऊ यू विल डू दॅट? सर पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये Yeah. पोस्टर लावून. ओके, पोस्टर. चला, एक पोस्टर. पब्लिक ट्रान्सपोर्टर मध्ये सर, म्हणजे Okay. बसेस वगैरे. ओके, चलेगा. तिकडे फ्री लावायला देत नाहीत, तिथे पण चार्जेस लागतात. बट ओके, दॅट्स ए वन लोएस्ट मीडियम. ओके, व्हेरी गुड. अजून काही? हॅव यू हर्ड ऑफ सम विजिटिंग कार्ड? सर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी स्वतःचा विजिटिंग कार्ड बनवणार की नाही बनवणार? येस सर. हो सर. बनवणार ना? तुमचं विजिटिंग कार्ड पण तुमचा ऍडव्हर्टायझिंग मीडियम आहे. काही लोक असा विजिटिंग कार्ड बनवतात की हातात घेतल्यानंतर डायरेक्ट डस्टबिन मध्ये टाकावं. जेव्हा तुम्ही विजिटिंग कार्डवर पैसे खर्च करताय, यू हॅव टू स्पेंड इन सच ए फॅशन की द मोमेंट यू गिव्ह दॅट विजिटिंग कार्ड टू समवन, दॅट पर्सन शुड लुक ॲट दॅट आणि त्याच्या तोंडातनं यायला पाहिजे वाव, आणि त्यांनी ते खिशात ठेवायला पाहिजे. दॅट मीन्स यू हॅव कॉट हिज अटेन्शन by a very good visiting card. Visiting card represents your company. त्याप्रमाणे एक विजिटिंग कार्ड असायला हवं. ओके, अजून बघूया. अजून काय आहे ज्याच्यावर तुम्ही पैसे खर्च करणार आणि त्याच्यामुळे तुमचे ऑटोमॅटिकली ऍडव्हर्टायझिंग होणार? तर बरेचदा रिक्षावाले सुद्धा ते लाऊडस्पीकर लावून नाही का Very काय good. व्हेरी त्यांना गुड. सांगत असतात. येस, तर तसं आपलं सांगू शकतो. येस. product. गावात खूप वेळेला हा मीडियम वापरला जातो. रिक्षावर अनाउन्स करत अबाउट लॉन्चिंग ऑफ प्रॉडक्ट. दॅट्स ए व्हेरी येस लेस कॉस्ट ऍडव्हर्टायझिंगचा मीडियम आहे. पॅम्पलेट सर. पॅम्पलेट्स, येस, पॅम्पलेट. सो एक छोटासा असाइनमेंट आत्ताच तुम्हाला देतोय जेव्हा हे सेशन चालू आहे. तुम्ही तुमचं व्यवसायाचा एक छोटासा पॅम्पलेट तयार करायचं आणि असाइनमेंट मध्ये पोस्ट करायचं. लेट्स सी हाऊ मेनी पीपल ऍक्च्युअली प्रिपेअर देअर पॅम्पलेट. ड्रॉन बाय हँड और कम्प्युटरवर क्रिएट करून असाइनमेंट म्हणून टाका, बघूया. आणि तुमचं अजून काय प्रॉडक्ट क्लिअर झालं नसेल, इमॅजिन ए प्रॉडक्ट अँड क्रिएट ए पॅम्पलेट. ओके. चालेल. आवाज ब्रेक होतोय तेजस. ग्रुपवर टाकले तरी चालेल ना? सर मला एक question आहे. आवाज ब्रेक होतोय. आवाज येत नाहीये. पूर्वी तुम्ही काहीतरी म्हणालात. चॅट मध्ये पण टाकू शकतात बाकी लोक. चला, जे बोलत नाहीयेत ते. सर एक क्वेश्चन आहे मला. हा, बोला ना बेटा.
सर ते पॅम्पलेट जे आपण क्रिएट करणार आहे ते म्हणजे कशा दृष्टीने करायचं की पेपर मध्ये टाकण्याच्या दृष्टीने चालेल. बाय हँड कुणाला ग्रुपमध्ये द्यायचं फोटो टाकला म्हणजे तरी चालेल. त्या वाय नॉट? आपण ते नाही, आवाज ब्रेक होतोय. ब्रेक होतोय. तुमचा आवाज ब्रेक होतोय. कळत नाहीये. सर आता येतोय आवाज? हा, या हा. बोला. हा सर म्हणजे पेपर मध्ये टाकण्याच्या दृष्टीने बनवायचं आहे की बाय हँड कुणाला द्यायचंय आपण पॅम्पलेट दोन्ही अशा समजा. पद्धतीने बनवायचं. दोन्ही समजा. तुम्ही एका करताय बस स्टॉपच्या बाहेर आणि तो प्रत्येकाला पॅम्पलेट देतोय, त्या दृष्टीने विचार करा. नाही ते असा विचार करा न्यूजपेपर मध्ये घालून देताय. बघा, दोन्ही दृष्टीने एक पॅम्पलेट बनवायचंय. ठीक आहे, ओके, थँक्यू. हा, बघूया अजून कशामुळे ऍडव्हर्टायझिंग होऊ शकते. व्यवसायाला नेम बोर्ड असणार, नावाची पाटी असणार, कंपनीचं नाव. हॅलो, आवाज येतोय आमचा? हो सर, येत आहे. हा, तो कंपनीला नाव असतं की नाही, आपलं स्वतःच्या कंपनीला नाव देतो की नाही आपण, हो सर. त्याचा आपण बोर्ड बनवणार की नाही बनवणार? बनव. येस हो, सर. बनवून. तो पण एक ऍडव्हर्टायझिंगचा मोठा मीडियम आहे. आपण कशा प्रकारे आपल्या कंपनीचं नावचा बोर्ड बनवतो. इट शुड बी सच की इट अट्रॅक्ट्स अटेन्शन ऑफ बायपासर्स. तिकडनं येणारे जाणाऱ्यांचे पटकन डोळे त्या बोर्डवर गेले पाहिजे. आपल्याला बोर्ड बनवायचाच आहे. सो वाय नॉट प्रिपेअर इन सच ए फॅशन इट अट्रॅक्ट मॅक्झिमम आयबॉल. आपण काही गोष्टींना अननेसेसरली विसरतो आणि एक छोटासा फ्लेक्स लावून टाकतो. त्या फ्लेक्सवर 5 दिवसानंतर धूळ पडलेली असते, त्याला कधी आपण पुसतच नाही. सो कसं ऍडव्हर्टायझिंग होईल? इट विल सेंड ए रॉंग सिग्नल सेइंग की ही कंपनी हायजीन फॅक्टर वापरतच नाही. सो इवन हायजीन इज ए गुड एक्झाम्पल ऑफ ऍडव्हर्टायझिंग. कीपिंग द बोर्ड नीट अँड क्लीन, लुकिंग सिम्पल नाव ठेवलं आहे, अट्रॅक्टिव्ह नाव ठेवलं आहे. कंपनीमध्ये युनिफॉर्म देतात माहिती आहे ना, सर आणि युनिफॉर्मवर कंपनीचा लोगो असतं नसतं. आज काय कोणी बोलत नाही, सगळे झोपले की काय? कंटाळा आला? नो सर, ऐकतेय मी. हाँ, ऐकते, पण बाकीचे सगळे शांत. ये सब तो हमें मालूम है. अच्छी बात है, मालूम है तो बोलो भाई, थोड़ा बोलते रहो, अच्छा लगेगा. क्योंकि हम इतना ज्यादा बोलेंगे तो हमें 2-4 कप चाय और पीनी पड़ेगी. हो सर, कंपनीचे जेव्हा युनिफॉर्म असतात तेव्हा युनिफॉर्म वरती लोगो असतात आणि मेनली कंपन्या नेहमी ह्या ह्याच्यात असतात, इन्सिस्ट करत असतात की त्यांचा लोगो म्हणजे जास्तीत जास्त ठिकाणी प्रमोट व्हावा. करेक्ट. सो लोगो इज ऑल्सो ए वे ऑफ ऍडव्हर्टायझिंग. म्हणून आपल्या कंपनीचा एक छान लोगो बनवणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. वन टाइम एक्सपेन्स आहे. छान लोगो बनला आणि लोकांच्या दृष्टीत पडलं ते, की ते लोकांना लक्षात राहतो, अरे ये तो वैशाली की कंपनी का लोगो है, या दृष्टीने ते बोलतात. सर्वात वर्ल्ड फेमस लोगो कुठचा आहे? क्वेश्चन टू यू ऑल. सुजित, तेजस थांबा, मी नावं घेतो त्यांना विचारतो. सेजल, सर्वात फेमस लोगो कुठचा आठवतो तुम्हाला? टाटा, मर्सिडीज, ओके, टाटा आपल्या इंडियामध्ये, येस. ऍपल, मर्सिडीज, ऍपल, राईट. अजून कुठचे लोगो आठवतात? गुगल, येस, ऍब्सोल्युटली. मायक्रोसॉफ्ट, इंटेल. मायक्रोसॉफ्ट, त्याचा काय आहे लोगो? मला पण माहित नाही. असं सर रुपीजचा लोगो. काय? हा, बरोबर आहे, रुपीजचा लोगो. इंटेल, येस, त्यांचा एक छान लोगो आहे इंटेलचा, तो बघितलं की लक्षात येतो इंटेल. अशी एक, फूड मध्ये मॅकडी वगैरे येतो. हा, मॅकडी. ते मॅकडी. आपला मॅकडी तर सगळ्यात फेमस होत चाललंय आजकाल. सगळ्यात फेमस आणि सगळ्यात फेवरेट पण. अरे वाह, क्या बात आहे. ओके, अशी एक टिक असते. कोणाचा आहे तो लोगो? नायकीचा. की, आणि त्या लोगोच्या खाली काहीतरी लिहिलेलं असतं. काय लिहिलं? ब्रँडचं नावच लिहिलेलं असतं ना. नायकीत लिहिलेलं असतं की अजून काहीतरी लिहिलेलं असतं? खूप इम्पॉर्टंट गोष्ट लिहिलेली असते त्याच्या खाली. 3 अक्षर आहेत. टॅगलाईन. मराठीत म्हणतात घोषवाक्य. LICचं काय आहे? जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. व्हेरी गुड. ओके, कोणीतरी थम्सअप टाकलंय. थम्सअपचं काय आहे? थम्सअपचं काय आहे? घोषवाक्य. घोषवाक्य.
टेस्ट द थंडर. टेस्ट द good, थंडर. very good. ओके. कोका कोला कोका कोला आता थोडासा त्या लोकांनी कन्फ्युज करून टाकलाय, नाही ते एकेकाळी असायचं. म्हणजे त्यांचा मेन टॅगलाईन वर्षानुवर्ष इंडियामध्ये तेच होता, ठंडा मतलब कोका कोला. ठंडा मतलब कोका कोला. तसं टेस्ट द थंडर थम्स अप. व्हेरी गुड. ओके. तर LIC सगळ्यांना माहिती आहे. खूप छान. सो हे घोषवाक्य पण खूप इम्पॉर्टंट आहे. तो पण एक ऍडव्हर्टायझिंगचा मीडियम आहे. जसं आपण म्हणतो जस्ट डू इट, immediately we connect to Nike. We recollect that particular brand. So these are the ways you can do promotion of your product. आपल्याला पैसे खर्च करायचेच आहेत या गोष्टींवर. Why not spend in such a fashion की it gives maximum optimum benefit to the company's product and its name. आणि in the process कंपनीचा एक ब्रँड तयार होतो, ब्रँड नेम क्रिएट होतो. So that is what this 4 P's of marketing. Over a period of time, this 4 P's of marketing has undergone a small change. This 4 P's of marketing has undergone a small change. So I will share that with you. That 4P is now been replaced with 4C. काय आहेत 4C? Please read. Yes, ते सगळ्यांना हे slide. Yes, sir. consumer, costs, Yes. communication and Convenience and communication. convenience. So this 4 P's आता हळूहळू निघून जातोय. त्याच्याऐवजी these have been replaced by consumer. कारण अल्टिमेटली कंझ्युमर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. त्याच्याशी संबंधित कॉस्ट, त्याच्याबद्दल कम्युनिकेशन आणि त्याचा कन्व्हिनियन्स. These are all the factors. So entire activity in an organization is called marketing. कॉस्ट म्हणजे सगळे कॉस्ट आले. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट म्हणा, ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट म्हणा, ऑपरेशनल कॉस्ट म्हणा, जी काय कॉस्ट आहे, ऑल कॉस्ट इज टेकन इन टू अकाउंट. कम्युनिकेशन म्हणजे एव्हरी कम्युनिकेशन, वेदर इंटरनल, एक्सटर्नल, विथ स्टेक होल्डर्स, नॉन स्टेक होल्डर्स कम्युनिकेशन. Convenience of everyone, whether vendor, whether consumer, whether staff, or your own people, convenience of everyone. And center point is customer, consumer. So these are the 4 new words that has got coined in place of 4 P's. So आप लोग याद रख सकते हैं ये 4 वर्ड. प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन के बदले में अब आ गया है कंज्यूमर, कॉस्ट, अपना कम्युनिकेशन. सो इसके साथ ही मार्केटिंग 4 P's ऑफ मार्केटिंग पे मेरा सेशन स्टॉप करता हूं. एनी क्वेश्चंस होगा तो पूछिए, वरना आज के लिए हम यहीं पे क्लास स्टॉप करेंगे. सर एक क्वेश्चन होता सर. हाँ बोला ना. सर एक काही असे कंपनी असतात, म्हणजे भारतात पण काही कंपनी आहेत की त्यांचं नाही का ते ऍडव्हर्टाईज न करता पण त्यांचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये त्यांचं नाव आहे सर. ते असं काही असतं का सर? होऊ शकेल. विचार करा असा काय प्रोडक्ट असेल, असे काय प्रोडक्ट्स आहेत. कुठचं तरी एक प्रोडक्टचं एक्झाम्पल आहे का? आहेत असे बरेच प्रोडक्ट आम्हाला पण दिसतात. सो त्यांनी स्वतःचा कस्टमर वेगळं निवडलाय. त्यांचा कस्टमर मासेस 130 करोड पीपल नाही आहेत. त्यांचे कस्टमर एक स्पेसिफिक इंडस्ट्री आहे. सो त्यांनी त्या स्पेसिफिक इंडस्ट्रीला डायरेक्ट मार्केट केलेलं आहे. त्याला ऍडव्हर्टायझिंग करावी लागलेली नाहीये आणि त्यामुळे दे डोंट रिक्वायर एनी ऍडव्हर्टायझिंग, बट दे स्टील प्रमोट. नाउ हाऊ दे प्रमोट? दे आर डिफरंट वेज ऑफ प्रमोटिंग. ज्या ज्या कंपनीवाले त्यांचे प्रोडक्ट विकत घेतात, त्यांचे जे लोक आहेत परचेजवाले, हे वाले, त्यांना फॉरेन ट्रिपला घेऊन जाणे, त्यांच्या फॅमिलीला फॉरेन ट्रिपला घेऊन जाणे, त्यांना गिफ्ट्स पाठवणे, सो दॅट त्यांच्या कंपनीचं नाव त्यांच्या टॉप ऑफ माइंड रिकॉलमध्ये असतं. सो दॅट वे दे प्रमोट देअर प्रॉडक्ट रादर दॅन पुटिंग TV ऍडव्हर्टायझिंग. असं करायची त्यांना गरज लागत नाही. सो वेरियस वेज ऑफ ऍडव्हर्टायझिंग युअर प्रॉडक्ट. देर आर लॉट्स ऑफ प्रॉडक्ट विच डझंट रिक्वायर ऍडव्हर्टायझिंग, बट देर इज ए डायरेक्ट कम्युनिकेशन. याला आपण म्हणतो वर्ड ऑफ माउथ अँड इनडायरेक्ट वे बाय गिफ्टिंग
तर तुम्ही आता हे 4 P's रिप्लेस बाय 4 C's सांगितलं ना, हा. तर मग असं जे अपडेट्स असतात मार्केटमध्ये आपल्या बिझनेससाठी किंवा असे काही ट्रेंड्स असतात ते आपल्याला कसं गेन करायचं आपण? जे मी पहिल्यांदा ऐकलं हे 4 C's आज पहिल्यांदा ऐकलं. हा, बरेच गोष्टी आपल्याला कळतात ना, असेच कळतात. सो आता तुम्हाला लक्षात येईल, इफ यू कनेक्ट दिस 4 P's टू 4 C's, युअर मार्केटिंग नॉलेज मल्टिप्लायज. की सडनली लक्षात येतो, सी कन्झ्युमर आपला सेंटर पॉइंट आहे. त्यात पण 4 P's मध्ये पण कन्झ्युमरच सेंटर पॉइंट होता. पण आता सगळं चेंज झालंय. नाव इट इज कॉल्ड कम्युनिकेशन. इट इज नो मोर कॉल्ड प्रमोशन. इट इज अर्लियर प्रमोशन म्हटलं की इट वॉज कस्टमर सेंट्रिक. आता कम्युनिकेशन म्हटलं की कम्युनिकेशन विथ एव्हरीबडी, इररेस्पेक्टिव्ह वेदर ही इज customer or not customer, because people must know about my product. So how I communicate with my staff, because they are also ambassador of my product. मी जर त्यांच्या बरोबर नीट नाही वागलो ते जाऊन माझ्या कंपनी बद्दल वाईट सांगतील. सो देर विल बी अँटी ऍडव्हर्टायझिंग होईल. सो कम्युनिकेशन त्याला वर्ड दिलं. कन्व्हिनियन्स म्हटले, ते म्हणाले की कन्व्हिनियन्स टू कन्झ्युमर. बाबा, त्यामुळे मला पण कन्व्हिनियन्स पाहिजे. मला दररोज मुंबई टू कोल्हापूर जायला नको. सो माझी फॅक्टरी अशा जागेवर असायला हवे ज्याच्यामुळे मी दररोज जाऊ शकेन. माझे स्टाफ सहजपणे येऊ शकतात. रॉ मटेरियल सहजपणे मिळू शकेल. वीज सहजपणे मिळू शकेल. कन्व्हिनियन्स नॉट ओनली टू मी, इवन टू माय स्टाफ. अँड अल्टिमेटली when I am sending the product, I am sending the product to meet consumers' demand in such a fashion, consumer doesn't have to travel long distance to get that product. Convenience. आणि कॉस्ट मध्ये त्यांना लक्षात आलं की नुसतं प्रोडक्शन कॉस्ट नाही, आपल्याला इतर कॉस्ट पण आता विचार करायला पाहिजे. सो म्हणून तिसरा एक शब्द आला त्याच्यात, मार्जिन. म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट. त्यानंतर आपण किती मार्जिन ऍड करायची की ज्याच्यामुळे आपले इतर कॉस्ट जे आहेत कंपनीचे ते कव्हर होतील. सो दिस इज वाय 4 C's have become very famous. Sir, which type of advertising generally we accept for the first time advertising? तसं तर इट डिपेंड्स ऑन द प्रोडक्ट टू प्रोडक्ट. आता प्रत्येकाचे आपले आपले मीडियम आहेत. ज्यांच्याकडे डीप पॉकेट्स आहेत, एक लँग्वेज आहेत ऍडव्हर्टायझिंग मध्ये, म्हणे की वेन वी आर ऍडव्हर्टायझिंग वी शुड ऍडव्हर्टाइज 360. व्हॉट इज नाव 360? सो त्या 360 मध्ये येतं की आपण न्यूजपेपर मध्ये पण ऍड करायची, आपलं सायमल्टेनियसली टीव्ही मध्ये पण ऍडव्हर्टाइजमेंट यायला पाहिजे, बाहेर होर्डिंग पण लागले पाहिजे, दुकानात पण आपलं काहीतरी असं प्रॉडक्ट ठेवलं पाहिजे की लोकांचा ते पटकन दुकानात पाय ठेवल्याबरोबर ते प्रॉडक्ट त्याला दिसलं पाहिजे. याला म्हणतात. आणि डिजिटल मीडियाच्या थ्रू पण हे. सो बंबार्डमेंट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट फ्रॉम ऑल कॉर्नर्स सो दॅट नो वन एस्केप्स साइटिंग दॅट ऍडव्हर्टाइजमेंट. सो त्याला म्हणतात 360. पण दॅट डिपेंड्स ऑन हाऊ डीप युअर पॉकेट इज, हाऊ व्हॉट प्रॉडक्ट यू आर ट्राईंग टू सेल, व्हॉट इज युअर मार्केट. लोकल असेल तर यू विल ऑलवेज टार्गेट लोकल. जसं श्वेतानी सांगितलं, छोटं मार्केट आहे, डोर टू डोर, वर्ड ऑफ माउथ, या पद्धतीने करणं पण कधी कधी सक्सेसफुल होतो. तुम्हाला जर निर्माची स्टोरी वाचली, हाऊ निर्मा स्टार्टेड, यू विल गेट ए वंडरफुल इन्साइट. त्यांनी सुरुवातीला स्वतःच सगळं केलं. सगळं स्वतः सायकलवर जायचं, या दुकानाशी बोलायचं. अँड सर सायकल अगरबत्ती पण सर, सायकल अगरबत्ती पण, येस ऍब्सोल्युटली. पण निर्मा इज अ वंडरफुल एक्झाम्पल. कामावर जाताना 15 किलोमीटरचा डिस्टन्स तो कामावर जाताना सायकलवर कव्हर करायचे करसनजी. आणि जाता जाता जेवढी दुकानं दिसायची त्यांना विचारायचे आणि त्यांच्याकडे स्वतःचे 2 पॅकेट ठेवून द्यायचे. आणि संध्याकाळी जाताना विचारायचे, सेल झाला तर पैसे द्या, नाही झाला कोई बात नहीं, कल देना, जब सेल होगा देना. अँड टुडे निर्मा इज अ बिग ब्रँड. निर्माची ऍड आठवते सगळ्यांना? कौन गा के दिखाए? हो सर. चले, कौन गाता है देखते हैं. निर्मा की ऍड गा. कमान श्वेता, निर्माची ऍड टीव्हीवर जे बघता. तर मी गाऊ? हा चालेल पूर्वी. येस. पावडर निर्मा चूसे सफेदी,
निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा, वॉशिंग पावडर निरमा, निरमा. व्हेरी गुड, एक्सलंट. बघितलं ना कसं ऍडव्हर्टायझिंग मेक्स अन इम्पॅक्ट. It gets registered if it is pounded continuously. It gets registered in the mind. Very good, Shweta. Well done. तर तुम्ही व्हिजिटिंग कार्ड बद्दल म्हणत होता मगाशी, तर व्हिजिटिंग कार्ड मध्ये असं काय कॉन्टेंट आपण ठेवला पाहिजे की तो त्यांच्याकडे असला पाहिजे क्लायंटकडे? ओके. कोण सांगू शकेल? म्हणून मी तेव्हा सानिकानं विचारत होतो, सानिका तुम्ही व्हिजिटिंग कार्ड बनवलं आहेत का? तुमचं व्हिजिटिंग कार्ड दाखवू शकता का? म्हणजे आपल्याला सांगता येतं. मी ते असे व्हिजिटिंग कार्ड बघितले की घेतल्याबरोबर ते खरोखरच डस्टबिन मध्ये जावं असं वाटतं. पण काही व्हिजिटिंग कार्ड बघितल्याबरोबर ठेवावे असं वाटतं. काही व्हिजिटिंग कार्ड बघितल्यानंतर लक्षात पण येत नाही की कशाबद्दल आहेत हे. सो युअर व्हिजिटिंग कार्ड इज द अँबॅसडर ऑफ युअर कंपनी. काही 4-5 गोष्टी कंपल्सरी आहेत. ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, युअर नेम, what exactly you are in that company. Are you the director? Are you a salesperson? Are you a business executive? हे तुमच्या व्हिजिटिंग कार्डचा फ्रंट साइडला कंपल्सरीली एवढ्याच गोष्टी असायला हव्या, प्लस तुमचं कंपनीचं नाव. आता बरेच लोक कंपनीचंच नाव असं ठेवतात की समोरची व्यक्ती ती कार्ड डायरेक्ट डस्टबिन मध्ये टाकते. कंपनीचं नाव आहे अशोक एंटरप्राइज. तुम्हाला लक्षात येईल का काय कंपनी आहे ती? So therefore your company name also should be such, it gives an indication to the person what business you are in. आणि जर त्या व्यक्तीला वाटलं की हा बिझनेस कधी ना कधी माझ्या कामाचा आहे आणि कार्ड इज लुकिंग नाईस, इट विल गो इन टू हिज पॉकेट. पण जर त्या कार्ड बघून त्याला लक्षातच आलं नाही अशोक एंटरप्राइज मॅनेजिंग डायरेक्टर, तो एखाद्या वेळेस म्हणेल मॅनेजिंग डायरेक्टर पण काय कंपनी आहे हा. सो थोड्या दिवसांनी दॅट व्हिजिटिंग कार्ड इज इन टू डस्टबिन. सो कार्डला 2 भाग असतात. एक फ्रंट, नीट अँड क्लीन, तिथे तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, युअर डेझिग्नेशन, कंपनी नेम एवढं असलं बस आहे. आणि बॅक साइडला इफ यू आर एबल टू मेन्शन युअर इम्पॉर्टंट सर्व्हिसेस, खूप छान. सो युअर कार्ड हेल्पफुल थिंग. व्हिजिटिंग कार्ड सर, मी माझं व्हिजिटिंग कार्ड दाखवू शकते? हा दाखवा ना बेटा. नाही तर दिसतंय का? नाही दिसत नाही. सो व्हॉट यू कॅन डू, आपल्या ग्रुपमध्ये ते कार्ड, आपला ग्रुप आहे ना त्या ते ग्रुपमध्ये टाका. सगळे ग्रुपमध्ये बघतील आणि प्रत्येकाने पूर्वीला फीडबॅक द्यायचा त्या व्हिजिटिंग कार्डवरनं. ओके. वन मोर स्मॉल असाइनमेंट. पूर्वीनी दाखवलाय टू शेअर हर व्हिजिटिंग कार्ड. सगळे सांगणार की हाऊ दे लाईक्ड इट अँड व्हॉट दे थिंक कुड हॅव. मला शेअर करू, मला शेअर करू. हो करा ना. तुम्ही शेअर करू. ओके. सो आज के लिए अच्छा, रेलिंग वर चालू असल्यामुळे बोलू शकतो. ओके ओके सानिका, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ओके. इथे कोणी सांगितलंय at the initial stage of business, go through stockist, distributor, retailer is very expensive. Shall we directly reach to the customer? But then limitation आहे ना. What is the distance you will be able to cover by your feet? But yes, why not? More we sweat, more we gain. So that can be one approach, saying कि जब तक मैं 1000 लोगों तक नहीं पहुंचता हूं, चैन की सांस नहीं लूंगा. Yes, you have done your job. वो रंग लाएगा, वो जो पसीना बहता है वो रंग लाएगा. गुड थॉट हंगरगे सर, गुड थॉट. सर मी शेअर केलंय व्हिजिटिंग कार्ड व्हॉट्सअपच्या ग्रुपला. ओके, एक्सलंट. ज्यांना ज्यांना बघता येतं त्यांनी बघावं. मी पण बघतो. अभी के अभी.
सर ह्यामध्ये म्हणजे कमी आहे की त्यामध्ये फुल ऍड्रेस नाहीये. फुल ऍड्रेस येस, चला हवा होता. तुम्हीच एक छोटीशी चूक पकडली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो गुड, सो नाईस ऑफ यू पूर्वी. ओके. नाव पण नाहीये. ठीक आहे. नाही, नाव आहे अरिहंत एंटरप्राइजेस नाही, लिहिलं ते त्यांनी. हा, person contact. कोणाला हा नंबर दिलाय त्याप्रमाणे ते Number, हा. हुतात्मा दूध. ओके. हे हुतात्मा दूध नाव देण्याच्या मागे तुम्ही स्वतः हे दूध प्रोड्यूस करता की हे कोणाचं तरी विक्रेते. आहे? तुम्ही अधिकृत विक्रेते आहात त्याचे, बरोबर? हा सर, Agency. एजन्सी आहे ओके. आपल्याकडे. गेली 21 वर्ष झाली अरे वा एजन्सी वा आहे वा आपल्याकडे वा ह्या वा वा दुधाची. वा वा. व्हेरी गुड, एक्सेल. आणि जवळपास पूर्ण लोणंद शहरामध्ये जेवढे स्वीट मार्ट आहे तिथे आपलं दूध दिलं जातं, की जे की भट्टीसाठी यूज करतात, हा. त्याच्यापासून बर्फी वगैरे ओके, बनवतात ते लोक. ओके, ओके. व्हेरी गुड. छान आहे. तसं चांगलं काय आहे. हे नाही. येस, सुटसुटीत आहे एकदम Yeah. शुद्ध आणि छान. छान. गुड, गुड कलर कॉम्बिनेशन. त्यात हुतात्मा दूध उठून दिसतो एकदम. येस. सर, ते मी घरी क्रिएट केलंय, त्यामुळे ते तसं आहे थोडं, म्हणजे राहून वेरी गेलंय गुड, ते. गुड एफर्ट. डोंट वरी, गुड एफर्ट. यस. चलो आज के लिए यहीं पे रुकते हैं. और भी किसी ने अपना, सानिका ने भी शेयर किया है ग्रुप में. सो सब लोग अपना फीडबैक जरूर दीजिए. The back side of that, yes, very good. Yes, Sanika, yes, this is nice. Really nice, short and sweet. As I rightly said, the back side is used for showing your services. Yes, well done. Well done. Okay, Sachin sir, over to you. येस, थँक्यू सर. प्रत्येक जण नक्की विचार करायला लागला असेल की आता माझी जाहिरात मी कशी करू, कोणता मीडिया वापरू. आणि जे आता जाहिरात करतात आहे, पूर्वी असेल किंवा सानिका मॅडम असतील, तेही विचार करायला लागले असतील की आता मी काय मॉडिफिकेशन करू शकते. तर सरांसोबत नेहमी चर्चा करताना नेहमी तुम्हाला नवीन दृष्टिकोन नक्की मिळतील आणि त्याचा फायदा नक्कीच